तर पाणी संपलं होतं म्हणून मोटर चालू करायला आलो ते. तर मोटर चालू केलेली असतं. पाणी पाणी तेवढं दाखवते तुम्हाला. खूप कमी पाणी आहे. सकाळ सकाळी उठल्या उठल्या पाणी संपलं. सगळं पाणी द्यायचं त्याच्यासाठी मी कणिक मळून ठेवलं आणि भेंडीची भाजी करायची. तर इथं दूध उकळायला ठेवलं होतं. बंद करते आणि चहा घेतला ते, कारण चहा महत्वाचा. या चहा प्यायला. आणि चहा पिणं म्हणजे ना स्वर्ग आहे. सगळे झोपलेत आणि प्रणिती पण गेले बा आंघोळीला. मिस्टर आणि रेवाश दोघं पण झोपलेत. तोपर्यंत चहा पिऊन घ्यायचं. रेवांश बा किती शांत झोपलाय. असं उठू वाटत नाही, पण स्कूल असल्यावर उठवायला लागतं, पर्याय नसतो. 2 दिवस त्यानं आराम केला चांगला आणि दात दुखतच आहे असं म्हणत होतं. मग काल त्याला औषध दिलं आणि नंतर मग जरा कमी आलं. कोणाला माहित असेल तर सांगा की दात दुखत असल्यावर काय करायचं लहान मुलांना, कमेंटमध्ये प्लीज. गुड मॉर्निंग. बस इथं. ओ हा. रेवा शिकलेला आहे. सकाळ सकाळी मूड बघा त्याला. ह्याच्यावर बसतो ना, ह्याच्यावर. हा बस, मला देते. आता रेवाज काय करणार, अंघोळ. कशी बघू इकडं. हॅलो, आर यू रेडी? आर यू रेडी? गो टू स्कूल. Remash is ready for go to school. Okay? Yes? Yes or no? Yes? Are you ready for go to school? Yes. Say yes. अरे yes म्हण ना. माझं तर आवरून झालेलं आता. आंघोळ वगैरे केली, सगळं झालं. आणि आता म्हटलं स्वयंपाक करायचा, देवपूजा करून घ्यायची. आणि मिस्टर गेले त्याला सोडायला, त्याचबरोबर ते पण गेले ऑफिसला. तर असं आहे माझं सकाळचं रुटीन. कमेंट करा, लाईक करा, शेअर करा. नवीन असाल तर सबस्क्राईब करा. भेटूया अशाच नवीन व्हिडिओ सोबत. डे सेकंड, आज पहिला डे होता. ब्लॉग करायला सुरुवात केली. बघू जमत असेल तर करायचं. खूप तुम्ही सपोर्ट कराल. धन्यवाद.